बुल्ढाना में अतिक्रमण धारकों के लिए बड़ी मांग। बीजेपी ने नगर परिषद से दुकानें उपलब्ध कराने की उठाई आवाज। बुल्ढाना शहर में लंबे समय से चल रहे अतिक्रमण के मुद्दे पर अब नया मोड़ आ गया है। बीजेपी के नवनियुक्त शहराध्यक्ष मंदार बाहेकर ने नगर परिषद के मुख्याधिकारी गणेश पांडे को एक औपचारिक निवेदन सौंपते हुए अतिक्रमण धारकों और नए व्यवसायिकों को गाले उपलब्ध कराने की सशक्त मांग की। दरअसल समय समय पर बुल्ढाना नगर परिषद ने शहर के मुख्य मार्गों से अतिक्रमण हटाया और अतिक्रमण धारकों की विधिवत नोंद भी की थी। परिषद ने कुछ व्यावसायिक गाले भी बनवाए, लेकिन मांग के मुकाबले आपूर्ति नाकाफी रही। अब भाजपा नेताओं का कहना है कि जिन अतिक्रमण धारकों की नोंद पहले से है और नए व्यावसायिक इच्छुकों को भी भविष्य में तैयार हो रहे गालों से प्राथमिकता मिलनी चाहिए। इस निवेदन पर मंदार बाहेकर के साथ अरविंद होंडे, करण बेंडवाल, प्रदीप सोनटके और अन्य पदाधिकारियों के हस्ताक्षर है। नगर परिषद की अगली कार्रवाई पर अब सबकी नजरें टिकी है। क्या अतिक्रमण धारकों को मिलेगा न्याय या फिर मांग एक बार फिर फाइलों में दबी रह जाएगी? बुल्ढाना से न्यूज फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने नगर परिषद बुलढाणामध्ये आम्ही अतिक्रमणधारक जे नोंदणीकृत अतिक्रमणधारक होते त्यांचे अतिक्रमण हे 2014-15 पासून व त्यानंतर आलेल्या आदेशानुसार बरेच वेळा ते अतिक्रमणे शहरातली मुख्य रस्त्यांवर असणारी काढण्यात आली। त्यानंतर नगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले। त्यामध्ये अतिक्रमण काढलेल्यांची संख्या व बांधकाम झालेले गाळे यांची संख्या यात बरीच मोठी तफावत आहे। बरेच अतिक्रमण धारकांना आजपर्यंत ती व्यवसाय करण्यासाठी ती गाळे उपलब्ध होऊ शकले नाही व तसेच जे नवउद्योजक आहेत की अतिक्रमण धारकांना गाळे देऊन काही जर ओपन ऑक्शनमध्ये जर काही गाळे देण्यात येणार असतील त्या संदर्भातही आम्ही माहिती घेण्यासाठी व अतिक्रमण धारकांना जर काही गाळे इथे रिझर्व केलेले असतील त्याबद्दलही माहिती अवगत करून घेण्यासाठी आम्ही आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने आज इथे निवेदन दिलेलं आहे। आज भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून आम्ही पहिलं जे निवेदन आहे हे अतिक्रमण धारकांना न्याय देण्यासाठी देऊन आम्ही भारतीय जनता पार्टी बुलढाणा नगरपालिका येथे निवेदन घेऊन आलेलं आहे। परंतु असं बोलले जाते की जे जुने अतिक्रमण धारक होते त्यांना दुकाने देण्यात आले नाही आणि कोणीतरी नवीन लोकांनाच अतिक्रमण गाळे देण्यात आले, जे व्यावसायिक गाळे त्यांना देण्यात आले, हे खरं आहे का? त्याबद्दलच आम्ही माहिती मागवलेली आहे व ती माहिती मागवल्यानंतरच आम्ही आपल्याला याबाबत अवगत करू।